नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी दूध तापवायला गेले आणि लक्षात आलं की दूध फाटलेलं आहे, म्हणजे नासलेलं आहे. आता करायचं काय? दूध नासलं म्हणजे फाटलं की विशेषतः घरातल्या गृहिणीला खूप वाईट वाटतं. त्यात दूध जास्त असेल तर अजून जास्त वाईट वाटतं. पण म्हटलं तर वाईट वाटून घेण्यापेक्षा चला आपण याची काहीतरी रेसिपी बनवूया आणि घरातल्यांना सुद्धा खुश करूया. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हे 1 लिटर दूध होतं, यातलं मी थोडंसंच वापरलं होतं. आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूयात. तर सकाळी ज्यावेळेला मी तापवायला गेले, थोडंसं तापल्यानंतरच लगेचच कळलं की ते नासलेलं आहे, म्हणजेच फाटलेलं आहे. तर यातलं पाणी थोडंसं वेगळं झालं होतं, ते मी ओतून दिलं होतं. तर आता पुन्हा हे भांडं मी गॅसवर ठेवते, म्हणजे यातलं जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा बाजूला होईल. तर तापवल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ते इतकं घट्ट झालेलं आहे. तर चमच्याने हे थोडंसं ढवळून घेऊया. यामध्ये आपण लिंबू वगैरे काही पिळलेलं नाही, कारण हे दूध ऑलरेडी फाटलेलं म्हणजे नासलेलंच होतं. आता हे जसं जसं गरम होईल तसं हे पहा, थोडंसं पातळ होत आहे आणि पाणी वेगळं होत आहे. तर हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटातच हे चांगलं गरम झालेलं आहे आणि पाणी यातलं वेगळं झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा व हे थंड होण्यासाठी असंच बाजूला आपण हे ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे छोटीशी कढई घेतलेली आहे. यामध्ये आता 1 वाटी साखर व 2 वाटी पाणी घ्यायचं. आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूयात. तर याचा आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते. तर हे पहा, पाण्याला आता उकळी येत आहे. तर एखाद्या पळीने किंवा चमच्याने हे पाणी थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे साखरसुद्धा पटकन विरघळते. तर आता साखर इथे पूर्ण विरघळलेली आहे. तर हा साखरेचा पाक एकदम पातळ आहे, पण इथे आपल्याला थोडासा घट्ट पाक बनवायचा आहे, म्हणजे अगदीच 1 तारी वगैरे पाक नाही बनवायचा. तर काय करायचं, साखर विरघळल्यानंतर 1 मिनिट ते 1.5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती हे असंच ठेवून द्यायचं. तर 1-1.5 मिनिटानंतर आपण चेक करू शकतो. तर चेक कसं करायचं पहा, चमच्यामध्ये असा थोडासा पाक घ्यायचा आणि तो ओतल्यानंतर जो शेवटचा थेंब आहे तो पहा, अगदी हळूवारपणे खाली पडतो, म्हणजे हा पाक आता तयार झालेला आहे. आता यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. वेलची पावडरचा स्वाद यामध्ये खूपच छान लागतो, त्यामुळे आवर्जून इथे वेलची पावडर वापरायची. आता यानंतर यावरती झाकण ठेवूया व गॅस बंद करून हे असंच बाजूला ठेवून देऊया. तर इकडे हे दुधाचं भांडंसुद्धा थंड झालेलं आहे. आता काय करायचं, एका भांड्यावरती असा स्वच्छ एक कापड ठेवायचं व यामध्ये आपल्याला आता हे जे गरम केलेलं मिश्रण आहे ते ओतायचं आहे. यानंतर कापडाचे जे काठ आहेत ते असे एकत्र गोळा करून घ्यायचे आणि हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. तर हे पहा, मी अशा पद्धतीने हे पिळून घेत आहे, किंवा या पद्धतीने वरून जरी असं प्रेस करून पाणी पूर्ण निथळून काढलं तरीही चालेल. तर आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. यानंतर पुन्हा मी यामध्ये थोडंसं साधं पाणी ओतलेलं आहे, म्हणजे याचा जो काही आंबटपणा वगैरे असेल तो निघून जाण्यास मदत होते व पुन्हा हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे. तर जितकं पाणी आपल्याला काढता येईल शक्यतो तितकं हे काढून घ्यायचं आहे. आता यानंतर एक प्लेट घ्यायची व यामध्ये हे जे पनीर आहे ते काढून घ्यायचं आहे. हवं तर आपण याचं पनीरसुद्धा बनवू शकतो, पण आपण आज इथे थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर बघू शकताय, इतकं आपल्याला हे पनीर मिळालेलं आहे. 1 लिटरला थोडंसं कमी दूध होतं व हे गाईचं दूध होतं. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आपण इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता यानंतर अगदी 1 बोटावर मावेल इतका, म्हणजे फक्त 1 चिमूट मी बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा वापरलेला आहे व हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं व यानंतर हे आपल्याला चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने जसं आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, याचा चांगला असा गोळा तयार होतो. तर इथे आता बघू शकताय, चांगलं मी 3-4 मिनटं मळून घेतलेलं आहे आणि याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. तर हे पहा, अगदी आपल्याला जसे लहान मोठे गोळे बनवायचे आहेत त्या पद्धतीने आपण बनवून घेऊ शकतो. तर इथे आता आपल्याला अंदाज आलाच असेल की आपण कोणती रेसिपी बनवत आहोत. तर आपण इथे फाटलेल्या म्हणजेच नासलेल्या दुधाचे गुलाबजाम बनवत आहोत. तर हे पहा, इथे गोळा तयार झालेला आहे. गोळ्याला अजिबात चिरा नसल्या पाहिजेत, अगदी प्लेन गोळा तयार झाला पाहिजे.
तर अजून मी एक इथे बनवून दाखवते. यापूर्वी आपण रसगुल्ल्याची रेसिपीसुद्धा शेअर केली होती. रसगुल्ले खूपच छान तयार झाले होते. म्हटलं आता गुलाबजामुनसुद्धा बनवून पाहूया. तर आता इथे आपण असेच सर्व गोळे बनवून घेऊयात. तर आता इथे जवळपास 30 गोळे बनलेले आहेत. मीडियम साईजचेच गोळे बनवलेले आहेत. आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. तर आता आपण एक गोळा टाकून पाहूया. तर हे पहा, लगेचच बुडबुडे येत आहेत. तर आता अशाच पद्धतीने आपण इथे थोडेसे अजून गोळे टाकून घेऊयात. तर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं होतं की यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. जर पाणी थोडं जरी शिल्लक राहिलं ना, हे तळाला थोडेसे चिकटतात. त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे की यातलं पाणी पूर्ण निघून गेले पाहिजे आणि गोळे अगदी छान तयार झाले पाहिजेत. तर या पद्धतीने हाताने आपण एक एक गोळा सोडू शकतो किंवा अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये घेऊन अनेक गोळे आपण यामध्ये सोडून घेऊ शकतो. तसेच तेलाचे तापमानसुद्धा अगदी योग्य असलं पाहिजे, नाहीतर हे गोळे तळाला चिकटतात. तर या सगळ्याची थोडीशी काळजी घ्यायची. तर आता यानंतर काय करायचं, हे गोळे आपण या तेलामध्ये चांगले तळून घेऊयात. तर सतत झाऱ्याने किंवा चमच्याने थोडंसं तेलामध्ये हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी अगदी हे गोळे म्हणजे गुलाबजामुन अगदी व्यवस्थित तळले जातात. तर गोळे तेलामध्ये सोडण्याआधी गॅस थोडासा मोठाच ठेवायचा व यानंतर गॅस लो टू मीडियममध्ये ठेवायचा आणि हे जे गोळे आहेत म्हणजे गुलाबजामुन चांगले तळून घ्यायचे. तर जसे हे गोळे बनवलेले होते त्यापेक्षा आकार थोडासा इथे वाढलेला आहे आणि आता पहा, कलरसुद्धा याचा थोडासा चेंज झालेला आहे. तर तळायला काही खूप वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनटातच हे तळून तयार होतात. तर हे पहा, अगदी मस्त असे हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे व यानंतर गरम असतानाच जो आपण पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये हे गोळे सोडून द्यायचे. तर आता उरलेले सुद्धा हे गुलाबजामुन आपण त्या पाकामध्ये सोडून देऊयात. तर बघू शकताय अगदी मस्त कलर आलेला आहे. आता याच पद्धतीने आपण उरलेले गुलाबजामुनसुद्धा या तेलामध्ये तळून घेऊयात. तर आपल्याला जर अजून डार्क कलर हवा असेल तर यापेक्षा डार्क कलरवर सुद्धा तळून घेतले तरीही चालतील, पण मी मात्र इथं हलके गोल्डन ब्राऊन कलरवरच तळून घेतलेले आहेत. तर आता हे सुद्धा गुलाबजामुन आपले तळून तयार झालेले आहेत. आता हे सुद्धा गुलाबजामुन आपण साखरेच्या पाकामध्ये टाकूयात. तर बघू शकताय काय मस्त असे इथे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर सर्व गुलाबजामुन आपण या साखरेच्या पाकामध्ये टाकलेले आहेत. तर साखरेचा पाकसुद्धा आपल्याला इथे गरमच हवा आहे. जर पाक थंड असेल तर तो थोडा गरम करून घेतला तरीही चालेल व नंतरच हे गुलाबजामुन यामध्ये सोडायचे. आता यावरती झाकण ठेवूया व गुलाबजामुन मुरल्यानंतरच आपण पाहूया. तर जवळपास 2 तासानंतर आपण हे गुलाबजामुन पाहत आहोत आणि हे पहा, अगदी मस्त असे गुलाबजामुन इथे मुरलेले आहेत आणि छान तयार झालेले आहेत. तर आकार मात्र त्यांचा तेवढाच राहिलेला आहे, म्हणजे जास्त फुलतात असंही नाही. तर बघू शकता इथे, आणि ते गुलाबजामुन मुरण्यासाठी सुद्धा नेहमीच्या गुलाबजामुनपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो. आता यातले थोडे गुलाबजामुन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे आपले नासलेल्या म्हणजे फाटलेल्या दुधाचे गुलाबजामुन तयार आहेत आणि बघू शकताय अगदी मस्त दिसत आहेत. तर आता एका चमच्याने आपण थोडेसे चेक करूया, म्हणजे किती मऊ झाले ते आपल्याला कळेल. तर बघू शकताय, आहा, एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. तर हे पहा, मी तुम्हाला आतून पण दाखवते. तर हे पहा, आतून एकदम स्पॉन्जी झालेले आहेत, मस्त जाळीदार तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतील असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता एक टेस्ट करून पाहूया. आहा, वा, खरंच खूप छान असे हे गुलाबजामुन तयार होतात. पण एक खरं सांगू का, यापेक्षा सुद्धा रसगुल्ला तर एकदमच भारी तयार होतो. जर तुम्हाला फाटलेल्या म्हणजे नासलेल्या दुधाचे रसगुल्ले बनवायचे असतील तर तो सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. पण तुम्ही एकदा हे गुलाबजामुनसुद्धा नक्की करून पहा, अगदी वेगळी टेस्ट लागते. खूपच छान हे गुलाबजामुन तयार होतात. आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपण बनवलेले नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील.